बडनेरा ते कोंडेश्वर मार्गे भानखेडा तसेच भानखेडा अमरावती या रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर बडनेरा पोलीस स्टेशन आणि फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन यांच्या गस्ती व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। या दुर्गम व डोंगराळ भागातील रस्त्यावर वाहतूक तुलनेने विरळ असल्याने गुन्हेगारांना वाव मिळत असल्याचे दिसून येत आहे। विशेषतः महाविद्यालयीन युवक युवती या परिसरात एकांतात थांबत असल्याने त्यांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत भुरट्या चोरांकडून लूटमार, मारहाण तसेच महिलांवर अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत। स्थानिक नागरिकांच्या मते या मार्गावर मुली व महिलांवर होणारे अत्याचार, लूटपाट आणि मारहाण या घटना आता नित्याच्या झाल्या असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। त्यामुळे या भागात नियमित आणि कडक पोलीस गस्त ठेवण्याची मागणी जोर धरत आहे। दरम्यान नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेत 18 वर्षीय युवतीवर 4 ते 5 नराधमांनी अत्याचार करत तिची लूटपाट व मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतले असून न्यायालयात हजर केले असता आरोपींना 2 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली असल्याची माहिती डीसीपी गणेश शिंदे यांनी दिली। फ्रेझरपुराच्या चांदूर रेल्वे मार्गावरील भानखेड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर परवाच्या दिवशी एका तरुणीवर अतिप्रसंगाची घटना जी घडलेली होती, त्या अनुषंगाने एकूण 5 आरोपितांना अटक करण्यात आलेले होते आणि सदर आरोपितांना आज रोजी माननीय न्यायालयामध्ये पेश करण्यात आले होते। माननीय न्यायालयाने त्यांची दिनांक 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे। फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी याबाबत अधिक तपास करीत आहेत आणि त्याचबरोबर मी शहरातल्या नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कुठेही बाहेर जाताना स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी। आम्ही जागोजागी आमचे बीट मार्शल आहेत, दामिनी पथक आहेत आणि CR मोबाईल आहे आणि पेट्रोलिंगचे इतर मोबाईल आहेत, यांना सूचना दिलेल्या आहेत आणि पेट्रोलिंग आणि गस्त आम्ही या सर्व भागामध्ये नियमितपणे करत आहोत आणि आणखी सुरक्षेची आम्ही काळजी। BCN न्यूज करिता मच्छिंद्र भटकर, आपण पाहत आहात BCN न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।